रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024. लव्ह सायमन हा सिनेमा बघितला. गे मुलाच्या लाईफमध्ये काय काय घडतं आणि समाजाने त्याला आता ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि मूवीमध्ये करतात. तर ओव्हरऑल चांगली आहे मूवी. तर सायमन नावाचा एक मुलगा असतो. आई वडील लहान बहीण असे राहत असतात. बऱ्याच दिवसापर्यंत त्याला स्वतःला असं माहिती नसते, पण एक 3-4 वर्षापूर्वी, म्हणजे आता तो 17 वर्षाचा असतो, त्याला एक 3-4 वर्षापूर्वी जाणवायला लागतं की नाही, आपण इतरांपेक्षा जरा वेगळे आहोत. आणि त्याच्यामुळे मग तो थोडंसं, आता त्याचा फ्रेंड सर्कल असतो, तो कॉलेजमध्ये असतो, तर फ्रेंड सर्कल त्याचा असतंच, मैत्रिणी असतात, मित्र असतात, सगळे मजा करायचे हे ते, पण त्याला कधी असं कोणाबद्दल आकर्षण असं वाटलं नाही. मग तो असं अधनंमधनं एक काहीतरी पोस्ट टाकायचा. एक ब्लू नावाच्या नावानी त्याला एक दुसऱ्या गे मुलाची पोस्ट यायला लागली. मग दोघंही चॅट करायला लागले. त्यामुळे त्यांचं असं जमल्यासारखं झालं होतं. आता त्याची एक कझिन पण त्याच्याकडे राहत असते, तर तिला हा आवडत असतो सायमन, पण ह्याला ती आवडत असते, पण तो त्या नजरेने नाही, त्याला आवडत असते फक्त जस्ट. आता त्या फ्रेंड सर्कलमध्ये जो एक मुलगा आणि दुसरं एक अजून मुलगा आणि मुलगी असते, त्यांनाही एकमेकांबद्दल ओढ असते. पण त्यातली एक जी मुलगी असते तिला एक दुसरा मार्टिन नावाचा मुलाला ती आवडत असते. तर तो मार्टिन काय करतो, याचा मोबाईल मधनं ते चॅट हॅक करतो त्या ब्लूची आणि ह्याची, आणि त्याला मग ब्लॅकमेल करतो की तू जर माझं तिचं जमवून नाही दिलं तर मी हे सगळीकडे लीक करेन. म्हणून मग तो म्हणजे असं काही काही असे सिच्युएशन घडवून आणतो की ते दोघं एकत्र यावे. पण शेवटी तो ओपनली फील्डमध्ये सांगतो की मला तू आवडते, पण ती पण मग शांतपणे सांगते की तू मला आवडतो, पण मी त्या नजरेने तुला बघितलं नाही, माझ्या म्हणजे प्रेम वगैरे काही नाहीये. मग त्या मार्टिनला येतो राग आणि तो सगळं त्याचे पोस्ट लीक करतो आणि सांगतो की हा गे आहे वगैरे वगैरे. ह्याच्या मनात नाहीतरी होतंच कधीच की कसं सांगावं घरच्यांना येते, पण मग तो म्हणतो चल ठीक आहे. आता त्या ब्लूचे पोस्ट काय येतात की तू बराच बोल्ड आहेस किंवा तुला म्हणजे हे नाही, पण आता आपण याच्या पुढे संपर्कात राहायचं नाही, कारण मला भीती वाटते की माझं पितळ उघडं पडलं तर माझ्या घरातले कसे रिॲक्ट करतील किंवा काय. तर मग ह्याला खूप वाईट वाटतं, काय करावं. बरं, ह्याची जी कझिन असते मग तिला पण म्हणजे वाईट वाटतं की अरे हा आपल्याला या नजरेने बघतच नव्हता, आपण उगीच हे करत होतो. आणि बाकीच्या फ्रेंड्सना पण राग येतो की स्वतःच हे लपवाय करता यांनी आम्हाला उगीच वापरलं. मग सगळे त्याच्याशी हे करणं बंद करून टाकतात. तुझी पण चॅट बंद होते. तर ह्याला एकदम खूप लोनली फील व्हायला लागतं. मग आता याला असं वाटतं काय करावं. मग हा शांतपणे विचार करतो आणि पोस्ट टाकतो सोशल मीडियावर की स्वतःबद्दल की मी सायमन आहे आणि मी गे आहे आणि मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही, माझ्या घरच्यांनी मला ॲक्सेप्ट केलेलं आहे. असतात असे खूप जण वगैरे, माझ्याकडनं चूक झाली आहे ते, म्हणजे तो सगळं डिटेल लिहितो. मग ते सगळ्यांनाच लक्षात येतं, जाणवतं. मग शाळेतही मग सगळेजण परत त्याच्याशी चांगलं बोलायला लागतात वगैरे. मग त्याचे फ्रेंड्स पण परत त्याच्याकडे येतात. मग त्या ब्लूला तो एक म्हणतो, मीही तुला शेवटची रिक्वेस्ट आहे की जो एक फेअर लागलेला आहे, तर त्या फेअरमध्ये इतके वाजता मी त्या झोपाळ्यात बसेन, तर इतक्या वाजेपर्यंत जर तू आलास तर ठीक आहे, नाही तर मग आपली दोस्ती संपली. तर तो वेळ संपायला येते तरी कोणी येत नाही, पण मग शेवटी एक मुलगा येतो जो की तो त्यांच्या ग्रुपमधलाच असतो, पण कधी याला असं जाणवलेलं नसतं. आणि मग सगळ्यांनाच खूप आनंद होते, सगळे हेपी खुर्रे वगैरे करतात. आणि मग तो पण यांच्या म्हणजे सायमन नेहमी कार घेऊन आपल्या मित्रांना कलेक्ट करून कॉलेजला जायचा. मग आता त्याच्यात ही पण एक ॲडिशन होते. म्हणजे थोडक्यात सायमन, त्याचा तो गे फ्रेंड आणि बाकीचे
असं मिळून सगळे परत हॅप्पी फ्रेंड्स म्हणून राहतात. म्हणजे त्याच्यात हेच दाखवलंय की गे हे के होणं काही आपल्या आता नॅचरल ही गोष्ट आहे आणि त्याला आहे तर आहे, आता त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे असं ते त्याच्यात सांगितलेलं आहे. चांगलं आहे सिनेमा.